देशवासिकांनो, आज सर्वात आधी आज 68व्या वर्धापन 68व्या अभिवादन 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांना वंदन करतो। खरं तर आज काही खूप असं भाषण देण्याचा हा प्रसंग नाही आहे, परंतु काही बाबासाहेबांच्या जीवनातल्या 1-2-4 मिनिट मी प्रसंगाचा आढावा घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतो। तर बाबासाहेबांनी सर्वात आधी काय केलं तर आपल्याला जिवंत केलं, म्हणजे मृत असलेल्या माणसाला जिवंत केलं। कसं तर तो असा काळ होता ज्यावेळी माणसाला माझे अधिकार काय हेच माहीत नव्हतं। म्हणजे महाडला जो पाण्याचा सत्याग्रह झाला, तलावाला चौदार पाण्यासाठी जो सत्याग्रह झाला, तर त्यावेळी माहीतच नव्हतं की हे आमचा अधिकार आहे। त्यांना असं वाटत होतं की मी अस्पृश्य जातीमध्ये जन्मलो, महार आहे, मला काही पाण्याला हात लावण्याचा अधिकारच नाही आहे। पाणी काही मिळत नव्हतं अशातला भाग नाही, परंतु त्यांनी आपला स्वाभिमान जागृत करण्यासाठी, आपली अस्मिता आपल्याला जिवंत करण्यासाठी ते एक आंदोलन केलं। नंतर काळाराम मंदिर सत्याग्रह केला, तोही त्याचसाठी, काही मंदिरात जाऊन खूप देव पावणार होता अशातला काही भाग नाही, परंतु इथल्या अस्पृश्य माणसाला हे सांगायचं होतं, समजून सांगायचं होतं। आज परिस्थिती कशी आहे, तुम्हाला जर कोणी म्हटलं की इथे जाऊ नको, या मंदिरात जाऊ नको, तर तुम्ही म्हणाल असं कसं, पाण्याला हात नको लावू म्हणाल तर तुम्ही आपल्या बाया खोचाल। पण त्यावेळी तसं नव्हतं। तो तेव्हाचा माणूस काय म्हणायचा की ठीक आहे बाबा, जोहार मायबाप, पाटील म्हणतो किंवा गावातला जो उच्चवर्णीय म्हणतो की इथे नाही जायचं, हे आमचं आहे, सार्वजनिक पाणवठ्यावर तुम्ही यायचं नाही, तर तो तशीच त्याला वाचत होतो की ठीक आहे बाबा, आम्हाला देवाने अस्पृश्य म्हणून जन्माला घातलं, माझा काही अधिकार नाही। परंतु बाबासाहेबांनी ही जे चळवळ केली, त्या चळवळीमुळं त्यांना मृत माणसाला जिवंत केलं असं मी म्हणत असतो नेहमी, की त्याला जे अधिकार माहीत नव्हते, स्वाभिमान नव्हता, आत्मभान नव्हतं, ते आत्मभान बाबासाहेबांनी निर्माण केलं। आणि ते कार्य हे फार महान कार्य आहे। म्हणजे मृत झालेल्या माणसाला जिवंत करण्यासारखं मोठं काम हे कोणतंच नाही। म्हणून आज आपण एवढ्या तन्मन धनाने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इतक्या 12 वाजल्यानंतर सुद्धा इथे जमा होतो। त्यानंतर या आत्मभान हरवलेल्या समाजाला पुढे नेण्यासाठी जे त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, किंवा त्यांनी जे भोगलं ते म्हणायचे की कित्येक दिवस मला शाळेत पाणी सुद्धा मिळत नव्हतं। म्हणजे शाळेमध्ये जेव्हा बाबासाहेब असायचे तर तो तहान लागल्यानंतर जर शिपाई नसेल तर त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे ओंजळीमध्ये पाणी टाकायचे, तर शिपाई नसेल तर बाबासाहेबांना कित्येक दिवस पाणी सुद्धा मिळत नव्हतं। ही परिस्थिती होती। विषमतेनं बरबटलेला हा देश 1903 पर्यंत न्यायालयामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता। 1903 पर्यंत। 1903ला मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश काढला आणि त्यामध्ये म्हटलं की अस्पृश्यांना न्यायालयात जाता येईल, परंतु त्यांनी सवर्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी। म्हणजे काय परिस्थिती होती। आणि त्यावेळी न्यायालयात हे कसं व्हायचं खटला, तर तो वकील आतमध्ये असायचा आणि अस्पृश्य बांधव हा बाहेर असायचा त्या वरांड्यामध्ये, आणि मग त्याला जर काही सांगायचं आहे तर तो वकील बाहेर येऊन विचारायचा की तुझं काय म्हणणं आहे, मग तो न्यायालयाला सांगायचा। 1903 पूर्वी अशी परिस्थिती होती, म्हणजे त्याला आतमध्ये जायचा अधिकार नव्हता। तर ही परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीमुळे हा देश सुद्धा गुलामीमध्ये होता। तर एक बाबर जेव्हा आपल्या देशामध्ये आला, एक उदाहरण सांगतो की या विषमतेमुळे काय होतं। बाबर जेव्हा या देशामध्ये आला त्यावेळी इथला एक राणा संघ नावाचा हिंदू राजा, ह्या दोघांमध्ये युद्ध झालं। युद्धाचे नियम असे होते की रात्रीच्या वेळी युद्ध होत नसे, आपापला पाडाव घेऊन डोंगरावर 2 डोंगरावर ते थांबायचे। तर राणा संघाचं जे सैन्य होतं
एका बाजूला आणि एका बाजूला बाबराचं सैन्य. तर राणा संघाच्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या अशा चुली पेटलेल्या होत्या, अग्नी दिसत होती. बाबर आला होता तिकडनं. त्यांनी त्याच्या सरदारजीला विचारलं की बोले ये हिंदू राजा का सैनिक है और ये आग क्या दिख रही बोला. तर म्हणतो तो बाबराचा जो सरदारजी होता तो म्हणता ये हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाति के लोग अलग अलग जगह खाना पकाते हैं, वो चूल्हे की अलग अलग आग दिखती है. तो बाबर विचारतो कि फिर खाना भी अलग अलग खाते क्या. तो सरदार म्हणाला हाँ महाराज वो खाना भी अलग अलग खाते. तो बोले ऐसी चुटकी वाजवल त्यानं. बोले फिर तो अपन जीत गए. बोले जो लोग एक जगह खाना नहीं खा सकते वो अपने को हरा नहीं सकते बोले. आणि मग बाबरांनी जिंकलं आणि हा देश गुलामीत गेला, मोगलांच्या गुलामीत गेला. ही अशी विषमता या देशामध्ये होती. हा इतिहास होता आणि ह्या इतिहासाकडे बघून मग सगळ्यात आधी बाबासाहेब जेव्हा संविधान सभेत गेले तेव्हा त्यांनी अस्पृश्यता पहिले नष्ट केली आर्टिकल 17 टाकून, आणि नंतर मग समतेचे तत्व टाकले. विविध योजना मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी, दलित पीडित शोषितांच्या उत्थानासाठी एवढंच नव्हे तर इथल्या प्रत्येक नागरिकांना समानतेचा अधिकार मिळेल. स्त्री पुरुष समानता, मग ती ब्राह्मण स्त्री असो की मग अस्पृश्य स्त्री असो, तो ब्राह्मण मनुष्य असो की अस्पृश्य मनुष्य, दोघालाही इक्वल राईट, एक मत एक मूल्य, अशा रीतीचे अधिकार संविधानामध्ये जाऊन बाबासाहेबांनी या देशातल्या त्यांच्यासोबत झालेला जो छळ होता त्याचा कुठलाही मनामध्ये राग न ठेवता एक महाकारुणिक म्हणजे कारुणिक अंतकरणाने, म्हणून आपण त्यांना जे बोधिसत्व म्हणतो, की मोठ्या मनाने सर्वांसाठी योजना केल्यात. असं कोणीही म्हणू शकत नाही की आमच्यावर अन्याय झाला. इव्हन हे जे अल्पसंख्याक म्हणून ज्या तरतुदी आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, आता बौद्धांनी त्यामध्ये घेतलं आहे, तर हे सुद्धा तरतुदी त्यांनी त्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा. जो समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये असतो त्याची ऊर्जितावस्था होते, त्याची प्रगती होते, त्याचा दबदबा निर्माण होतो. ते म्हणायचे की ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे की ते सरकारी नोकरीत आहे, आणि म्हणून मग त्यांनी आपल्याला घेणार नाही मागासवर्गीयांना, म्हणून मग आरक्षणाची तरतूद करून ठेवली की तुम्हाला इतके टक्के ह्या जागा भरावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे, 13% भरावंच लागेल. केंद्रामध्ये 15% आहे, 15% भरावं लागेल. अर्थात ते भरल्या जात नाही तेवढ्या, परंतु बंधनकारक करून ठेवलं आहे. त्यांना शिक्षण घेताना जसं सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली आणि अमेरिकेमध्ये असताना जेव्हा स्कॉलरशिपची मुदत संपली, परत त्यांना लंडनला जायचं होतं, तर ती स्कॉलरशिप वाढवून द्यावी यासाठी अनेक पत्र लिहिले त्यांनी, परंतु स्कॉलरशिप वाढवून दिल्या जात नव्हती. मग त्यांचे जे इकॉनॉमिकचे प्रोफेसर होते सेलिंगमन नावाचे, ते प्रोफेसरांनी एकदा ते नाराज होऊन कॉलेजच्या बाहेर उभे होते लायब्ररीजवळ. तर सेलिंगमननी विचारलं की मिस्टर आंबेडकर तुम्ही इतके नाराज का आहात. तर त्यांनी सांगितलं की माझ्या स्कॉलरशिपची मुदत संपली आहे आणि मी गायकवाडांना पत्र लिहितो, परंतु माझी मुदत वाढवून देण्यात येत नाही, मला आता परत जावं लागेल. तर ते काय व्हायचं की ते पत्र लिहायचे आणि तिथे एक जो मेहता नावाचा महाराजांचा जो सेक्रेटरी होता मुनीम, तो ते पत्र महाराजांजवळ ठेवतच नव्हता आणि त्यामुळे स्कॉलरशिप वाढवून मिळत नव्हती. मग सेलिंगमननी म्हणलं की यू कम टू माय चेंबर, त्याला ऑफिसमध्ये बोलावलं आणि एक शिफारशीचं पत्र लिहिलं. सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहिलं महाराजांना की तुमच्या देशातला एवढा विद्वान मनुष्य आमच्या देशामध्ये आमच्या विद्यापीठात शिकतो, त्याने जर ते शिक्षण पूर्ण केलं तर तुमच्या देशाला त्याच्या बुद्धीचा फायदा होईल, विद्वत्तेचा. तुम्ही त्याला शिष्यवृत्ती वाढवून द्या. आणि मग जेव्हा हे पत्र गेलं तेव्हा मनुभाई मेहताला म्हणजे महाराजांच्या सेक्रेटरीला ते पत्र महाराजांजवळ ठेवणं भाग पडलं. महाराजांसमोर त्यांनी मंजूर केलं, महाराजांनी लगेच मंजूर केलं आणि स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर ह्या गोष्टीचा राग म्हणून बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेऊन पूर्ण भारतामध्ये आले
तर तो मनुभाई मेत आणि ते स्कॉलरशिप कशी होती सयाजीराव गायकवाडांची, म्हणजे त्या बदल्यात त्यांनी कुठं काम करायचं, त्यांच्या स्कॉलरशिपच्या बदल्यात त्यांच्या संस्थानामध्ये काम करायचं, नाही तर ते पैसे परत करायचे. म्हणजे एक प्रकारचं लोन समजा, एक तर परत करा किंवा मग तिकडे काम करा. तर एकदा ते जाऊन आले होते सुरुवातीच्या काळामध्ये. मग तिथे त्यांना राहायची व्यवस्था नाही झाली, दुरून फाईल फेकायचे, पाणी मिळू देत नव्हते, राहण्याची व्यवस्था केली नाही. मग परत गेले ते शिक्षणासाठी बाहेर. तर तो नेहमी पत्र पाठवायचा की तुम्हाला दिलेले पैसे परत करा शिष्यवृत्तीचे. बाबासाहेबांनी लिहिलं की बाबा मी देतोय तुझे पैसे, मी आता नुकताच आलो आहे, आता मी प्राध्यापकी सुरू केलेली आहे, काही ट्युशन्स वगैरे घेतो, मी महाराजांचे पैसे परत करीन. मनुभाई मेहता काही ऐकेना, तो परत पत्र पाठवलं त्यांनी. आणि सगळे त्यावेळी एस एम जोशी वगैरे जे मोठे नेते होते समाजवादी, यांना पण त्याचं पत्र पाठवायचं की हा पैसे देत नाही म्हणून. मग बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं की मी तुम्हाला सांगतोय वारंवार की मी तुमचे पैसे परत करील, मी काही बुडव्या स्वभावाचा नाही आहे, पण तुम्ही मला, त्यांनी असं लिहिलं होतं मेहतानी की तुम्ही जर पत्र दिलं नाही, पैसे दिले नाही तर तुम्हाला मी कोर्टात केस करील म्हणून. तर म्हणून बाबासाहेबांनी उत्तर दिलं त्यांना की मी तुम्हाला सांगतो वारंवार की मी बुडव्या स्वभावाचा नाही, मी देईल, मी नुकताच आता बाहेर देशातून आलो आहे आणि मी आता प्राध्यापकी करतो आहे, तुमचे पैसे देईल मी. इथं पर तुम्हाला काय करायचं ते करा, कोर्टात केस करा की काय करा. मनुभाई मेहताला ते उत्तर मिळाल्यानंतर मनुभाई मेहतानी महाराजांपुढे ते पत्र ठेवलं आणि केस करायचं ठरवलं. महाराजांची परवानगीचं पत्र लिहिलं त्यांनी की यांच्या विरुद्ध केस करण्याची परवानगी द्यावी. महाराजांनी ते बघितलं आणि त्यावर त्यांनी असा गोल मारला आणि म्हटलं की हे पैसे आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यामुळे त्याची वसुली करण्याचा प्रश्नच येत नाही, आणि ते फाईल बंद केली. महाराजांनी पैसे मागितले नाही, परंतु हा प्रसंग बाबासाहेबांना माहीत होता, मनस्ताप कसा होतो, पैशासाठी कशी विद्यार्थ्याला वणवण करावं लागते, आणि म्हणून मग त्यांनी ह्या स्कॉलरशिपची व्यवस्था त्यावेळी केली. ज्यावेळी बाबासाहेब ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळात 1942ला मंत्री होते, त्यावेळी शिष्यवृत्तीची व्यवस्था बाबासाहेबांनी केली. म्हणजे आरक्षणाची, नोकरीच्या आरक्षणाची केली, शिक्षणाच्या आरक्षण म्हणजे शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. बाबासाहेबांनी ह्या सर्व तरतुदी, सोयी सवलती आपल्यासाठी केल्या आहे. आता त्या कशा आपण वापरायच्या, कशा पुढे न्यायच्या, हा एक प्रश्न आहे, तो आपल्यावर सोडलेला आहे. एक छोटासा 2 मिनिटात अजून एक उदाहरण सांगतो, मग माझे 2 शब्द संपवतो. 1951ला मद्रास सरकारने एक कायदा केला होता. जे मद्रास सरकार म्हणजे ज्याला तामिळनाडू सरकार म्हणतात, त्याला पूर्वी मद्रास सरकार म्हणत होते. मद्रास सरकारने एक कायदा केला होता, SC ST OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण राहील. त्याच्या विरुद्ध एका व्यक्तीने केस केली की हा जो GR आहे हा संविधानाच्या विरुद्ध आहे, संविधानामध्ये नोकरीची तरतूद आहे, शिक्षणाची तरतूद नाही आहे, आणि ह्या तरतुदीमुळे जातीवाद पसरेल असं त्या उच्चवर्णीय व्यक्तीचं म्हणणं होतं. आणि त्यांनी तो जो GR आहे सवलतीचा तो चॅलेंज केला. त्यावेळी त्या सवलतीचं पहिल्यांदाच तो 51ला GR निघाला होता भारतामध्ये. तर त्या मद्रास सरकारनी, मद्रास कोर्टाने त्याचं म्हणणं ऐकून तो GR रद्द केला. नंतर सरकार जे आहे, म्हणजे ज्या सरकारने तो GR काढला ते सुप्रीम कोर्टात गेलं की बाबा आमचं GR कायम असावं म्हणून. सुप्रीम कोर्टाने ऐकलं त्याचं म्हणणं की बा हा संविधानात ही व्यवस्था नाही, याच्यामुळे जातीवाद होईल, हे होईल, शैक्षणिक संस्था. सर्वोच्च न्यायालयाने पण तो GR रद्द केला. आणि त्यावेळी बाबासाहेब विधिमंत्री होते. बाबासाहेबांना जेव्हा कळलं की मी मद्रास सरकारचा शैक्षणिक सवलतीचा GR हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा रद्द केला, तेव्हा बाबासाहेबांचा तिळपापड उडाला की मी मोठ्या महत्प्रयासाने संविधान सभेत गेलो. आणि संविधान सभेत जाण्याचा बाबासाहेबांचा सुरुवातीचा जो हेतू होता तो मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी होता. नंतर त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या संविधान सभेने. असं असताना सर्वोच्च न्यायालय म्हणते की
शैक्षणिक सवलती ह्या संविधानामध्ये नाही. वास्तविक इथे संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये मागासवर्गीय, महिला, बालक यांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी तरतुदी करण्याची, विशेष तरतूद करण्याचे अधिकार सरकारला दिले आहे. परंतु ते मार्गदर्शक तत्वात आहे, परंतु त्याला ते जुमानत नव्हते. मग आता याच्यावर उपाय काय असते? जसं आता वर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अनुसूचित जातीमध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे गट करण्याला राज्य सरकारला परवानगी दिली. याच्यावर उपाय काय असतं? सर्वोच्च न्यायालयात जेव्हा निर्णय होतो, त्यांनी जेव्हा तो जी आर रद्द केला, तेव्हा उपाय एक असतो की संसदेमध्ये कायदा पास करून ते जे निर्णय आहे तो निष्प्रभ करणे. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी घटना दुरुस्ती करण्यासाठी एक विधेयक आणलं. ते घटना दुरुस्ती, घटनेची पहिली घटना दुरुस्ती होती. मग जे काही खासदार होते ते खासदार म्हणाले की मिस्टर आंबेडकर, तुम्ही या घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच ते पाडत आहे. आणि बाबासाहेबांना घटना लिहिली, बाबासाहेबच त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करतात. कारण त्यांना त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलतीची तरतूद करायची होती. त्यांनी 15(4)चं एक कलम टाकलं त्यामध्ये, ज्यामध्ये स्पेसिफिक उल्लेख करून दिला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मंदिर मी जरूर बांधलं, परंतु पुजाऱ्यानं जर घाण केली तर ती कोणी साफ करायची म्हटलं. आणि मग त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली आणि या शैक्षणिक सवलती तेव्हापासून लागू झाल्या. म्हणून नंतरच्या काळामध्ये परत सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं होतं की खाजगी संस्थांमध्ये शैक्षणिक सवलती राहणार नाही, फक्त सरकारी याच्यात राहील. मग परत नंतरच्या गव्हर्नमेंटनी 2005च्या दरम्यान त्यामध्ये सुधारणा करून शैक्षणिक सवलती ह्या खाजगी संस्थांमध्ये सुद्धा राहतील अशी तरतूद केली. आणि म्हणून आज जे काही आपल्याला एक 100-150 घरामागे एक इंजिनियर दिसतो, कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजची 2-2, 3-3 लाख रुपयाची फी आहे. इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजची, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची 5 ते 6 लाख रुपये फी आहे वर्षाची. इंजिनिअरिंग कॉलेजची 2-2.5 लाख रुपये फी आहे. ती गव्हर्नमेंट भरतं, रिझर्वेशन मिळतं त्याला. तर त्यावेळी बाबासाहेबांनी जी मुलांच्या आरक्षणासाठी शैक्षणिक आरक्षणाची तरतूद करून ठेवली, त्यामुळे आज आपल्याला एक 100-150 घरामागे एक पदवीधर दिसतो, इंजिनियर दिसतो, डॉक्टर्स दिसतात. ही फार मोठी मेहरबानी बाबासाहेबांनी केलेली आहे. एवढंच नाही तर माझ्यासारखे सेवानिवृत्त न्यायाधीश, संध्याताईसारखे प्राध्यापक, खैरे साहेबांसारखे कार्यकर्ते, अँकर, सगळे आपली जे ज्येष्ठ मंडळी, तुम्ही, आम्ही, हे जे काही आहोत ते केवळ बाबासाहेबांमुळे आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांना आज आपण इथे अभिवादन करतो. परत एकदा बाबासाहेबांना वंदन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द इथेच संपवतो. सर्वांना माझा मानाचा जय भीम.